थँक्यू सो मच बालूजी पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकला. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. जय हनुमान क्रिकेट संघ 40+ ब निलजे भव्य दिव्य क्रिकेटचा शामियाना आणि ही शेवटची मॅच तुम्ही पाहिली. 8 संघ आज नेक्शन मध्ये पाहिला. गेसर अंतारली, अडिवली, खिडकाली, निलजे बी, निलजे अ पाहिला, दिवा 40+ पाहिला, शिरडो 40+. त्यातून 6 संघाचा डाशा गुंडाळला गेला. 8 संघ एकमेकांसमोर आता येणार आहेत. मेगा फायनलची ही मॅच तुमच्या समोर आहे. टीम निलजे वी आणि त्यांना फाईट करतीये गेस्टर 40+ या दोन टीम मध्ये. निलजे 40+ हे क्रीडांगण आहे आणि त्यांना मात्र या खेळपट्टीची पूर्णपणे जाणीव आहे. म्हटलं जातं भारतामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं. निलजेनं आज परफॉर्मन्स खूप चांगला केला, पण गेसर निलजेला परफॉर्मन्समध्ये या पराभूत करेल का? कारण की गेसरची बॅटिंग देखील तेवढीच चांगली झाली आहे, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली झाली आहे आणि सीताराम मामा पाटील यांच्याकडनं पारदर्शक देखील लागला. मॅच सुरू होण्याच्या अगोदर विकेट हॅट्रिकसाठी ₹1000 चे पारदर्शक सीतारामजी पाटील यांच्याकडनं. इशिका विशालजी पाटील यांची नाती होती, तिला देखील तिच्या माध्यमातून हे पारदर्शक लावण्यात आलं. सीतारामजी पाटील चांगलं जेवण देखील ते बनवतात ऐश्वर्यात आणि खरा अन्नदाता म्हणून आज ते देण्यात आलं. बिर्याणी देखील मग मी चांगला बनवली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल हलकीशी अपील पाहिली, हलकीशी पाहिली आहे. दोन्ही टीमच्या 12 मॅन लगेच जायचा. गेसरचा 12 मॅन लाईक बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. ₹1000 लावले ना. साई आलाय. स्ट्राईक इनला एक ना, स्ट्राईक साईकडे. पुन्हा एकदा फील तुम्ही पाहिला, सांगितलंय या बॉलवरती एक धाव. एका धावेच्या लेग बॉयच्या स्वरूपात एक धाव या बॉलवरती देखील आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला आहे 2 वरती. षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. शॉट ऑफला फिल्डर स्वतः गोलंदाज पाहिला. एक न इथे फुलाजीनं सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला 3 वरती. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात खातं उघडलंय फुलाजीनं. साईनं अजून खातं उघडलं नाहीये. चांगली बॅटिंग साईची आज झाली आहे. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रंट. कशा रीतीनं मेगा फायनल मध्ये बॅटिंग करेल. हा बॉल खूप चांगला होता, स्वतःच्या पॉल्थमध्ये अडवलाय. डॉट बॉल आला. षटक पहिलं पॉवर प्लेचं तुम्ही पाहताय. 4 षटकांची ही मॅच, मेगा फायनलची ही मॅच. या मॅच मध्ये कोण जिंकणार? पहिल्या क्रमांकाचा मानकरी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेचा? जॉर्मान क्रिकेट संघ निलजे 40+ ब हे भव्य दिव्य आयोजन. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर वेगानं आल्यात, मिसफील्ड झाली आहे. बॅकअप जरूर मिड ऑन वरनं आला. या बॉलवरती धावा मिळतात 2 साईनं खेळायला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती. षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी फायनल मध्ये जयेश पाटीलच्या माध्यमातून. फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. साईबोलच्या बॅट मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आणि चौकाराच्या मदतीनं षटक संपलं जात आहे पहिलं पॉवर प्लेचं. आणि P1चं षटक संपत असताना धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 9 या कड्यावरती गेसर संघ जाऊन पोहोचला. राम पवार आला बॉलिंग ट्रॅक वरती, ज्यानं खूप चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली आहे आणि तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आला दुसऱ्या षटकामध्ये. तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. डीप कव्हर पॉइंटला एक लॉंग ऑन लॉंग ऑफ मन विकेट स्क्वेअर लेगला फिल्डरची भूमिका.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिलाच बॉल कट केला. टापिंग स्ट्रोक पाहिला. फिल्डर डीप कव्हर पॉइंटला येतील. थोडी मिसफील्ड झाली आहे, याचा फायदा लगेचच उचलला सिनियर फुलाजी आणि साही भोईरनं. 2 धावा पूर्ण, 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर डबल फिगर मध्ये 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोरबोर्डवरती. मेगा फायनलची ही मॅच तुम्ही पाहता. कोण होईल या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 25,000. फटका चांगला आहे, चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय. फिल्डर तिकडे तुम्ही पोचला, उचलला, फेकला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 13 या आकड्यावरती. डबलला जास्त महत्व दिलं जातोय. राम पवारच्या या षटकामध्ये 2 डबल आल्यात. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. कट केला पुन्हा एकदा. त्या सीझन मध्ये फिल्डर आहे, त्या रिझन मध्ये डीप कव्हर पॉइंट लावला. रिकार फेड, एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या पुढे जात असताना 14 धावा धावपलकावरती. गुणलेखाच्या भूमिकेत सीताराम मामा आमच्या सोबत आहेत. खूप चांगलं गुणलेखक आता देखील ते करतायत. तुमचं देखील स्वागत करू. फटका बॅकफुटला जाऊन बॅटचा फेस ओपन चालला. बॉडी लाईनच्या दिशेला फोल्डिंग तेवढी शानदार झाली आहे फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती मिळतील धावा. 2 न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 16. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 16 धावा धावपलकावरती. फटका समोर. बॉलरच्या डोक्यावर लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं 12 बॉलचा खेळ संपला गेला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावरती. इशिका विशाल पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. गोलंदाजीसाठी आला देवानंद पाटील. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये चालला. हवे सोबत वारथार करत असताना बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ द फार. यूज मॅक्सिमम वाईटी हिट. ठोकला देवानंद पाटील वरती अटॅक. षटकार 6 आणि 6 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती. ऑलदिगार फेट गोलीच्या रफ्तार बॉल लगोला. फिल्डिंग अप्रतिम आणि दुसरी धाव पूर्ण केली जातीये. 2 स्कोर पुढे चाललाय.
25 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरला 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 8 आल्या. 8 ना 8 16 17 17वर चक्का 23 23 2 25. आडवा बाटण्या बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. एक केली आहे, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी डाव. गोरखजी मागरुलकर एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि दुर्वेशजी मडवी यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राइज. बॅटिंग करणार टीम साठी दुर्वेशजी मडवी एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि गोरख मागरुलकर यांच्याकडनं 1000 रुपये. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकारसाठी. फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी देखील कॅश प्राइज आहे. इशिका विशाल पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. या बॉलवरती धावा मिळतात. 2-2 स्कोर पुढे चाललाय 29 वरती. फटका चांगला बॉल चाला बॉलीला ईशा दिशेनं डीप कव्हर पॉइंट सीमा पार चौकार आलाय हा 4. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. असं वाटलं साईनाथला बॉल क्लोजली होता आणि काय नक्कीच मनामध्ये डबल माइंड झालं की काय साई भोईरच्या बॉल डॉट आलाय. षटक संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती 11च्या सरासरीनं 33 धावा बिनगणेच्या मोबदल्यात टीम घेसरच्या. डेटोरला स्लोगोरला सुरुवात झाली हाणामारीला. हे षटक म्हटलं जात आहे या बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती 1 आली आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता श्रीराम ला गोलंदाजीवरती पाहता. शेवटच्या षटकामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 34. किती धावाचं टार्गेट सेट होईल येणार आहे हे षटक तुम्हाला सांगून जाईल. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली भागीदारी आहे. टॅप केला, टॅपिंग स्ट्रोक पाहिला. फिल्डर आहे तिकडे. या बॉलवरती एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. या बॉलवरती एकच धाव आहे. क्रॉसिंग ही नियमवाला नक्कीच दोघांना जागा सोडणं गरजेचं असतं. या बॉलवरती एकच धाव. चांगले पंच आहेत.
षटकातील पुढचा बॉल फुलाजीसाठी. सिनियर फुलाजी थांबले, त्यानंतर स्ट्रोकला जागा बनवली, पकडला डीप कव्हर पॉइंटला, प्रतिन झेल विकेट सफरतन धक्का पहिला टीम केसर 40+ ला. सिनियर फुलाजी बॅक टू डग आउट. ज्युनियर फुलाजी आता बॅटिंग वरती आला. अजून या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती फक्त स्कोर थांबला 35 वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला देखील टर्न झाला. एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 36. काय गोलंदाजी करतवा, गोलंदाजीचा प्रतिन झाली या श्रीरामची या षटकामध्ये. या षटकातील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमा रेषा पार, पंचांचा इशारा आला. चौकार 4 आणि 4 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 40 वरती. कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल खूप चांगला होता. इथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 40 धावा आणि 41 धावेचा पाठलाग आता करायचा. धावा चेस करायच्या. बीला हा आमचा होम ग्राउंड. इथे धावा चेस केल्या जातील का या धावा रोखल्या जातील, डिफेंड केल्या जातील. केसर 40+च्या माध्यमातून चांगली तुम्ही स्पर्धा एन्जॉय केली. जय हनुमान क्रिकेट संघ निलजे 40+ व चषक 2024 बहुदिव्य क्रिकेटची स्पर्धा. आणि असं म्हटलं जातं ना, चंद्रावरती पहिला कोण गेला याला महत्व जास्त आहे. या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मारेल त्याला महत्व जास्त असेल. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये कोण होईल या स्पर्धेत चॅम्पियन. तो चॅम्पियन बालूजी पाटील सरांचा आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. आणि नक्कीच आम्हाला आमंत्रित केलं निलजे 40+. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
सलामीची जोडी मैदानात दाखल होते. मेगा फायनलची मॅच पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ निळजे 40+ ब आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. निळजे 40+ ब चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. आणि बघा दोन्ही बलाढ्य संघ प्रथम बॅटिंग आता 40 धावा केल्यात. 41 धावांचं लक्ष असणाऱ्या निळजे 40+ ब संघाला चॅम्पियन होण्यासाठी सलग 3 षटकारांसाठी सीताराम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरुवात चांगली केली तर केसर संघाने केल्यानंतर कमबॅक खूप चांगलं झालंय. 40 झाल्यात. 41 ची गरज आहे जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांच्या भूमिकेत रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव, शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप आणि आज ज्यांचा आवाज आपण ऐकलं ते म्हणजे सौरभ पाटील मॅन फ्रॉम दहीसर. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर काय सेमीफायनल मध्ये गोलंदाजी केली होती. अडवली संघाला पराभूत केले होते. तो ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आला. पहिलं षटक घेऊन स्ट्राईक केला देवानंद पाटील. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. 100% डीप मिड विकेटला आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला साईला पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट तडमॅनला डीप मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षण, पॉईंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट मध्ये आमच्या समालोचक कक्षा एंड कडून स्ट्रायकरला देवानंद पाटील. मेगा फायनलची मॅच. पहिला चेंडू हातावरती नियंत्रण नाहीये. पंच नोची खूण करतायत म्हणजे क्रिचच्या त्या साईडला चेंडू पडलाय. म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. धाव संख्या 1. मेजवानी दावत. होळीपूर्वीची ही दावत आहे. ज्ञानेश्वर चांगला चेंडू होता. फुल लेन डिलिव्हरचा चेंडू खोदून काढलाय. चांगलं क्षेत्र होतोय. जोपर्यंत आपण इतर मिड ऑफला एकने खातं उघडलं जात आहे. देवानंद पाटीलचं एकने खातं उघडलं जात आहे. आपण तर म्हणजे 40+ संघाची धावसंख्या दाखल करते. पण 2 सायकलला श्रीराम पाटील. या जोडीने आज खूप चांगला खेळ केला. दोन्ही वेळेला ना मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला. नाबाद पारितू आपण तर पारी खेळले दोघंजण. ज्ञानेश्वर लेफ्ट हँड राऊंड दकडा मारा करतोय. फुल टॉस आहे. जेलची शक्यता आहे. शॉर्ट आहे कव्हर रिझन मध्ये. शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये झेल ड्रॉप आपण तर प्रयत्नच केले नाहीये. साई तेच सांगतायत कॅचेस विन द मॅचेस. गोलंदाज काय करेल मग गोलंदाज काय करेल अशा प्रकारे तुम्ही झेलच पकडायचा प्रयत्नच नाही केले तर क्रिकेटमध्ये तुम्हाला झेल येत नाही. ते झेल तुम्हाला बनवावे लागतात. धावसंख्या 3. ज्ञानेश्वर फटका चांगला ऑन साइडला वळवला. स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू चालला. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिळाला आणि त्याला पूलच्या माध्यमातून गोल केलाय सीमारच्या पार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा देवानंद पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. देवानंद पाटील आज खूप चांगली बॅटिंग केली. इम्प्रेसिव्ह बॅटिंग खेळ राहिला त्याचा. लेफ्ट राऊंड इकडनं मारा करतोय. पुन्हा एकदा आपण इष्टरक्षक बीट होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. रमेश म्हात्रे फिरतायत म्हणजे समजायचा हा चेंडू वाईट. 1+1 धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा. 41चं लक्ष. केशरी पाटील देखील बघा आमचे KDMC कर्मचारी सामना एन्जॉय करतायत. थोडंसं मोबाईलमध्ये बिझी आहेत पण गावाची स्पर्धा आहे ना. ते देखील 40+ खेळाडू आहेत. फुल आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर फटका चांगला. यावेळेला जेल सुटलाय मिड ऑफला. शरदकडनं जेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गोलंदाज काय करेल मग. संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला तोहेरी अंकामध्ये 11 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतो. ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतो. 2 झेल सुटल्यात आतापर्यंतच्या गोलंदाजीवर. पहिले षटक पुढचा चेंडू स्ट्रायकला श्रीराम. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. गती परिवर्तन होता. वळवलं चेंडूला. यावेळेला मिड विकेटला डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकच धाव मिळत. धावसंख्या आपण करता पाहू शकता. मला 12 धावा. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड इकडे मारा करतोय. फटका सुरेख आहे. झेलची शक्यता आहे. साई थांबले
पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. साईकडनं ह्या चुका होतच नाही, पण आज चुका झाल्या आहेत. तिसरा झेल बघा अवघड होता झेल, पण पकडणं फार गरजेचं. धावसंख्या धावफलकातील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निजे 40+ ब संघ चेसिंग करतो. 14 धावा. रामनाथ पाटील बघा आता कुठे गेलेत. चौदा धावा धावफलकातील लागल्यात. गोलंदाजी मार्कवर येतं. यावेळेला आपण पाहू शकता साईकडे चेंडू सुपूर्त केलाय. नाही, ग्रामस्थ सांगतात आमच्या मामाला की 2 षटकाला, पण मामा म्हणतात नाही 3. त्यांना खेळ चांगला पाहिजे म्हणून त्यांनी पारितोषिक लावलंय. साईसाठी पारितोषिक आलंय सीताराम पाटील आमचे मामा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. नाही, मामाने पारितोषिक लावलंय ना. 14. मच्छिंद्र का स्कोर बघा विचारायला आले. 14 धावा आम्ही सांगितले. मच्छिंद्रला माहिती आपल्याला बॅटिंग येणार नाही, त्यामुळे आपण स्कोरच विचारूया. साही आलेत गोलंदाजी मार्कवर. सायकलला बॅटर आपण पाहू शकता श्रीराम पाटील. हो, चांगला चेंडू होता, ऑन साइडला वळवलंय मनगटाच्या साह्याने. 1 धाव कंप्लीट केली. 2 कन्वर्ट होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पूर्ण केल्या जात आहे. श्रीराम पाटील किती वेगाने धावले बघा. खरं थोडस आपण तर जीव मुठीत धरला होता. वेगाने धावले आणि 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. सोळा धावा दाखल करते. गोलंदाजी मार्कवर साही भोईर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतो. स्ट्राईकला श्रीराम पाटील. बेकअप फायनलची मॅच आपण पाहतोय. घेसर 40+ विपक्ष निळजे 40+ ब मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलंय. कलात्मक फटका. चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेगला गती थोडीशी कमी झाली आहे. 3 धावा होत आहेत का पाहायचं आहे. नाही, देवानंद पाटीलने नकार दिलाय. योग्य निर्णय होता. देवानंद पाटीलला माहिती आहे सहजतेने धावा येत आहेत, घाई कशाला. मग चॅम्पियनशिप पटकावायची तर घाई करणं गरजेचं नाहीये ना. जेव्हा खराब चेंडू मिळतो त्याच्यावर प्रहार देखील करतायत. असं काय धावा फलकात आपण पाहू शकता. 18 धावा. 16 चेंडू 23 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. 18 धावा झाल्यात. चांगला चेंडू होता. यावेळेला आपण ऑफस्टंपच्या भरपूर चेंडू बाहेर टाकला होता. पंच वाईटची खून करतात. धाव सगळ्या 19. हा वाईट. 19 धावा. 16 चेंडू 22. पंच बघायला मिळाला. यावेळेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरवरून वेगाने चाललाय. ज्ञानेश्वर काय क्षेत्ररक्षण, काय फेकी बघायला मिळते. शानदार फेकी, शानदार क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. अर्ध लक्ष पार झालं. 21 धावांची गरज अजूनही. साई पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. देवानंद पाटील आजच्या दिवसात खूप चांगला खेळ केलाय. हा चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल ड्रॉप झालाय. देवानंद पाटील नशिबाचा धनी ठरतोय. आज किस्मत देखील बहादुर का साथ देते. देवानंद पाटील आज मला वाटतं कोणत्या तरी देवळात जाऊन चांगला नतमस्तक होऊन आलाय. नाही, 4थं जीवदान मिळालंय त्याला आज. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. साई 21 धावा धावफलकावरती. 20 धावांची गरज आहे. शफल झाले. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय. चेंडूला लॉंग लेट सीमा रेषे पार. चौकार.
25 धावा. थोडेसे शफल झाले त्यामुळे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला साईने आणि त्याला पूलच्या माध्यमातून लॉंग लेट सीमारेषा पार पाठवून दिलंय ना. हळूहळू विजय लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसतोय आपण. तर निळजे 40+ ब संघ नाही अंतरली संघ विरुद्ध या संघाने आपण तर मॅच जिंकली. गेसर संघाने मेगा फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अडवली संघाला देखील पराभूत केलं. चांगला चेंडू यावेळेला बॅटची कडा बॅटर आवाज. पचता नवीन बॅटर कोण येतोय. मच्छिंद्र बघतायत की मला कॅप्टन बोलवत आहेत का पाहायचंय. पाण्याची मागणी केली नाही. अभिजित येत आहेत नाही. इच्छा होती मला वाटतं मच्छिंद्रची पण जायची पण नाही. त्यांना पाणी घेऊन बोलवलंय. सीताराम पाटील देखील आमच्यासोबत गुणलेखक म्हणून जॉईंट आहेत आमचे मामा. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. मॅच क्लोज आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला फुलाजीला आपण पाहू शकतो. ज्युनियर फुलाजी येतोय. ज्युनियर फुलाजी आल्यात. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला सलामीचा बॅटर देवानंद पाटील चांगली बॅटिंग करतोय. 12 चेंडू 16ची गरज आहे म्हणजे आजच्या सरासरी धावा कराव्या लागणार आहेत. षटक आता फार महत्वाचं आहे. इथे जर धावा कमी आल्या आणि एकाच विकेट मिळाला तर वापसी करू शकतो घेसर 40+ संघ. फुलाजी ज्युनियर गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा इनकडून स्ट्राईक केला देवानंद पाटील. देवानंद पाटील आज नाबाद पारी खेळले. 2 सामन्यात नाबाद राहिले. आतापाच्या शेवटच्या सामन्यात देखील नाबाद राहतात का. हुकचा लाजवाब फटका पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि हुकच्या माध्यमातून त्याला पाठवून दिलंय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 31. 10ची गरज आहे. 11 चेंडू. देवानंद पाटील काय जबरदस्त खेळलाय. फुलाजी रटम राऊंड देखील मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला पडल्यानंतर खाली राहिलाय. देवानंद पाटील थोडंसं नाराज होत आहेत का पुन्हा एकदा चेंडू त्यांना मिडविकेट सीमारेषा पार धाडायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. धावा झाल्या दा फलकात 31. 10ची गरज आहे. मॅच बॉल आलाय. मामा आता तुम्ही काहीतरी पारितोषिक द्या खेळाडूंना. नाही सलग 3 षटकासाठी. फुलाजी चांगला चेंडू होता. खोलो टप्प्याचा मिडॉन चेंडू चालला वेगाने. लॉंग ऑनला 1 धाव कंप्लीट केली. साई आहे तिथे. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अभिजितचं कौतुक करेल. काय वेगाने धावले आहेत. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 8 धावांची गरज आता. फुलाची राईट आर्म राऊंड कडे बारा करतो. शाकला देवानंद पाटील
पूलचा लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पंचांचा इशारा काय ते पाहायचंय. रमेश म्हात्रेचा इशारा ते 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता या वेळेला 37-4 ची गरज आहे. काय देवानंद पाटीलने बॅटिंग केली आहे पाहायचं तर तिसऱ्या सामन्यात देखील संघाला विजय मिळवून देतात का, चॅम्पियनशिप पटकावून देतात का आणि नाबाद राहतात का पाहायचंय. देवानंद पाटीलचे बाबा देखील आज खुश आहेत ना, मुलंच चांगली बॅटिंग करतोय. मालिकावीरची ट्रॉफी आज मला वाटतं त्यांच्या घरात जाईलच. जबरदस्त बॅटिंग. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. नाही पुन्हा एकदा नशिबाचा धनी ठरतोय देवानंद पाटील. अजून एक धाव एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला 39. 2 धावेंची फक्त गरज आहे. दोन धावेंची गरज आहे. चांगला चेंडूचा खोल टप्प्याचा चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा होत आहेत का पाहायचा इथून. आणि अशा तऱ्हेने मेगा फायनलचा विजयी संघ ठरतोय तो म्हणजे जय हनुमान निलजे 40+ ब संघ. आणि देवानंद पाटीलने काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्या सामन्याचा मार द मॅच पुन्हा एकदा आपण इथं देवानंद पाटील ठरतोय. स्टंप कोणी घेऊन जाऊ नका.